विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आज जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष राकेशजी डोळस यांच्या वडिलांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू आपल्या सर्वांचे हृदयस्थान आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहे। आपण सर्व संस्थेचे आणि नातेवाईक गावकरी सर्व मंडळी उपस्थित बंधू आणि माता भगिनींनो, अत्यंत अशा रस्ता नाही खडतर याच्यामध्ये प्रवास करत काही साहेब पायी या ठिकाणी येऊन परंतु राकेशजींच्या वडिलांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी या ठिकाणी आलेले आहेत। जास्त वेळ न घालता सर या ठिकाणी पडदा हे करतील। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आणि पुष्पहार घातला जाईल पुतळ्याला असं। बेल्ले येथील राकेश डोळस व त्यांचे बंधू त्यांच्या परिवाराने आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रमाईनगर रानमाळा या ठिकाणी उभारले यशोदाम वन व अर्धाकृती पुतळा। वडील सुदाम डोळस यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे बेल्ले नगरीत आगमन झाले। एसटी स्टँडपासून सजवलेल्या रथातून बेल्ले गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। सारनाथ बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून रमाईनगर येथील पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले। तदनंतर आराधना मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी बेल्ले गावच्या वतीने अमर गुंजाळ यांनी सर्वांचे स्वागत केले। के.डी. वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले। डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी मनोगतातून समाजाला प्रबोधन केले व राकेश डोळस व त्यांच्या बंधूंचे कौतुकही केले। साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले। अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज जुन्नर तालुक्यामध्ये बेल्ले या गावामध्ये कालकथित यशोदा सुदामा कोंडाजी डोळस यांच्या स्मृतीनिमित्त त्यांचे सुपुत्र राकेश डोळस यांनी त्यांच्या शेतामध्ये स्मृतिस्थान निर्माण केलेलं आहे। त्यांचा अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आज येथे करण्यासाठी मी येथे हजर झालेलो आहे। त्यांचे वडील हे देखील सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि त्यांचा इतिहास चिरंतर राहावा म्हणून त्यांच्या सुपुत्राने राकेश डोळस यांनी त्यांचं स्मृतिस्थळ त्यांच्या शेतामध्ये निर्माण केलेलं आहे। उर्वरित जो संबोधनाचा विषय आहे तो त्या सभागृहामध्ये मी बोलतो। या प्रसंगी या स्मृतिस्थळाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो।